नमस्कार. येता ऐकू? कॅमेरा बंद झाला होता, आता ठीक झालं. तर आपला गुणत्रय विभाग असा विषय चालला आहे आणि त्याच्यामध्ये 21व्या श्लोकामध्ये जी मंडळी पुस्तकं घेऊन बसतात त्यांना कळावं म्हणून मुद्दाम सांगते की 21व्या श्लोकामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला होता भगवंताला की हे जे गुणातीत होणं, या गुणातीत माणसाची लक्षणं सांग, गुणातीत माणूस वागतो कसा ते सांग, आणि समजा एखाद्या माणसाला असं गुणातीत व्हायचं आहे तर तो कोणत्या उपायानं होईल. आणि त्याचं उत्तर 22व्या श्लोकापासून भगवंतांनी द्यायला सुरुवात केली. त्यातले आपण 22, 23, 24 श्लोक पाहिले. आज आपण 25वा पाहणार आहोत. त्या 3 श्लोकात आपण काय पाहिलं ते एकेका वाक्यात म्हणायचं म्हणून ठरवलं. तर 22व्या श्लोकात आपण असं पाहिलं की तोही आपल्यासारखाच माणूस आहे, त्यामुळे त्यालाही त्रिगुण आहेत, सत्वरजतम आहेत. पण ह्या त्रिगुण असण्याचा आणि असल्यामुळे त्याचं जे काही आचरण होतं, म्हणजे जो कुठला गुण वरचढ होतो त्याचा जो विषाद आहे तोही त्याला होत नाही, किंवा तशी त्याला असं व्हावं अशी इच्छाही होत नाही. गुणातीत माणूस कसा असतो त्या त्रिगुणांचा जो परिणाम आहे तो त्याच्यावर होत नाही असं त्यांनी म्हटलं. 23व्या श्लोकामध्ये हा गुणातीत साक्षीरूप असतो, म्हणजे परमात्म्याशी पूर्ण एकरूप असतो. जे जे होतं आहे तो साक्षीरूपाने पाहतो असं वर्णन भगवंतानी केलं. आणि 24व्या श्लोकामध्ये गेल्या वेळेला आपण पाहिलं की परस्पर विरुद्ध असणाऱ्या गोष्टी, मग सुखदुःख असेल किंवा अगदी व्यवहारातलं सोनं आणि माती असेल, याच्याकडे पण तो समानतेनं पाहतो. त्याचाही आपण विचार मागच्या वेळेला केला. निंदास्तुती एकच असणं, सुखदुःख एकच वाटणं, आणि माती काय आणि सुवर्ण काय त्याच्या दृष्टीने सारखंच असणं, अशा प्रकारचा हा गुणातीत असतो. आज आणखी काही गुणातीताची लक्षणं आपण पाहणार आहोत. आता 14व्या अध्यायाच्या अखेरच्या टप्प्यावर आपण आलो आहे. 3 श्लोक आपल्याला राहिलेत, 25, 26, 27, आणि त्या शेवटच्या श्लोकापर्यंत भगवंत या गुणातीताची लक्षणं आपल्याला सांगणार आहे. आजचा जो श्लोक आहे त्याची सुरुवात पण आपण मागच्या वेळेस थोडीशी केली होती. इथे पण असंच आहे. जसं सुखदुःख आणि निंदास्तुतीबद्दल भगवंतांनी सांगितलं तसं इथे पण आपल्याला सांगणार आहे की मान आणि अपमान जगामध्ये किंवा व्यवहारामध्ये आपण पाहतो तर किती जरा इतकासा सुद्धा अपमान आपल्याला सहन होत नाही. आणि या गुणातीचं लक्षण सांगताना भगवंत सांगतोय की ह्याला मान अपमान एकच वाटतात. माना अपमान तुल्यस्तुल्यो मित्रारी पक्षयो हो, त्याला मित्र आणि अरी म्हणजे शत्रू नाही आहे. आणि सर्वारंभ परित्यागी गुणातीता असं उच्चते. 3 गुणातीताची लक्षणं या श्लोकात आपल्याला पाहिजेत की त्याला मान अपमान सारखे वाटतात. हे एक म्हणजे कोणी सन्मान दिला, कोणी स्तुती केली, कोणी कौतुक केलं, कोणी मान दिला म्हणून काही तो चढून जाणार नाही आहे. आणि समजा कोणी अपमान केला किंवा मान मिळाला नाही तरी देखील तो खचून पण जाणार नाही आहे असं आपण पाहिलं. त्याचा पण आपण विचार करू. दुसरं त्यांनी आपल्याला असं सांगितलं की त्या मानापमानासारखंच जे मित्र आणि अरी, आपले शत्रू कोण आणि आपले मित्र कोण, आपला कोण आणि परका कोण, हे सुद्धा त्याला खरं म्हणजे काही त्याचं नसतं, सगळेच त्याचे मित्र असतात अशा प्रकारचं त्याचं आचरण असतं. आणि सर्वारंभ परित्यागी म्हणजे कुठल्याही कार्याचा आरंभ तो करत, याचा अर्थ काय आरंभ करत म्हणजे तो काही करत नाही का, तर तसं नाही. आपल्याला काही प्रतिष्ठा मिळावी, आपल्याला काही मान सन्मान मिळावा, आपली काहीतरी विशेष भरभराट उन्नती व्हावी यासाठी तो काही करत नाही. तो समाजासाठी काही करेल, तो दुसऱ्यांसाठी काही करेल, पण आपली उन्नती व्हावी, आपला फार मोठी प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी तो काही करत नाही. अशा 3 गोष्टींचा विचार या श्लोकात करायचा आहे. माऊलींनी सुद्धा या श्लोकाचा विचार करताना म्हणजे 25व्या श्लोकाचा विचार करताना 362 ते 370 एवढ्या 8 ओव्यांचा विचार केला आहे. कारण हा ना मागच्या वेळेस आपण पाहिलं स्थितप्रज्ञ, ज्ञानी, भक्त, यावेळेला हे सगळे गुण खरे सांगून झालेले आहेत. पण तरी देखील पुन्हा माऊली वेगवेगळे दृष्टांत देऊन आपल्याला सांगणार आहेत. आता खरं म्हणजे मान मिळावा, सन्मान मिळावा यासाठी तर जगात सगळ्या गोष्टी चालतात. आणि इथे तर हा गुणातीत म्हणतो की मान सन्मानाचा काही संबंध नाही आहे. हे कसं कळायचं किंवा निंदास्तुती ह्याला वेगळं वाटतच नाही. कोणी स्तुती केली म्हणून तो चढून जात नाही, कोणी आपल्याला वाईट बोललं, टाकून बोललं तरी त्याला काही वाटत नाही. हे आपल्याला सामान्य दृष्टीला किंवा तुम्हा आम्हाला ही चटकन पेलवणारी गोष्ट नाही आहे. खरं म्हणजे हा अगदी विशेषच गुण आहे की आपल्याला साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा
ती जी काही सन्मानाची एक हे त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. म्हणजे असं ना, त्या पुण्याच्या गणपतीमध्ये मानाचं गणपतीचे ठरलेले नंबर असतात, तिथे सुद्धा मान असतो. ते त्या गणपतीचा तो मान. कोणीतरी आपला जवळच आहे म्हणून तो आपला मिरवणुकीत आला आणि पुढे उभा राहिला असं नाही चालत. असं सगळीकडे जर आपल्याला मान सन्मानाच्या विशेष गोष्टी दिसतात तर मग हा गुणातीत जो आहे, याला मान सन्मान हे आपल्याला असं पटकन पेलवणारी गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे ते आपल्याला समजून घ्यायला हवं. ह्याच्यामुळे काय होतं तर हे सगळं अशा प्रकारचा स्वभाव असण्यामध्ये अहंकार जातो, मीपणा जातो. मान सन्मानाचाच विषय नाही आहे तर मीपणा अहंकार असणं कसं राहील, किंवा गर्व राहत नाही. मीच केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर झालं नसतं, असे जे काही विचार असतात ते ह्यामध्ये येत नाहीत. किंवा दुसरं असं आहे की मानापमानाचा विचार केला तर अपमान करणाऱ्याकडे, अगदी लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये आपण पाहिलं, बालबुद्धीने पाहावं. आता हे मी माझ्या मनचं सांगत नाही, घडलं आत्ता, परंतु गीतेमध्ये आधीच सांगून ठेवलेलं आहे की अपमान करणाऱ्या माणसाकडे गुणातीत बालबुद्धीनं पाहतो. खरोखरच ह्याच्यात आपल्याला गुणातीत म्हणजे काय, आणि असं 4 माणसामध्ये असं गैर वागणं आणि ह्याला बालबुद्धी म्हणावं आणि गुणातीत माणसाला त्याकडे दुर्लक्ष करावं, हे गुणातीत माणसाचं लक्षण भगवंतांनी सांगितलं. आपल्याला सुद्धा आजही त्याची प्रचिती त्याला दिसते. म्हणजे असं असतं की लहान मुलं काही बोललं तरी त्याचं कौतुकच केलं जातं, त्याच्या बोलण्याच्या सत्यासत्यतेकडे काही तपासून कोणी पाहत नाही. म्हणजे एखादी, परवा मी उदाहरण दिलं होतं की 3-4 वर्षाची छोटी मुलगी असते आणि तिला आपण सहज काहीतरी प्रश्न विचारला, काय गं तू काही आईला मदत करतेस का, आणि तिने जर म्हटलं हो मी केळ काढते, भांडी घासले, पोळ्या करते, तर आपण कसं हसल्यावरही राहू ना. आता 4 वर्षाची मुलगी की एवढी सगळी कामं करणार नाहीच आहे, पण ती जर असं कौतुकाने म्हणाली, काही असं बोलली तर तिचं कौतुकच केलं जाईल. तर असं अशा पद्धतीनं हा गुणातीत आपल्या अपमान करणाऱ्याकडे पाहतो, बालबुद्धी पाहतो. तो आपल्या मनावर ते घेतच नाही. त्यामुळे स्वाभाविकच आहे, अपमान करणाऱ्या माणसाकडे पाहण्यासाठी मनाचा किती मोठेपणा असायला हवा ते आपल्याला दिसतं आहे. सगळं म्हणजे असं म्हणतात की मान समगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात, तसं हे असं सगळं घडलं तर हा गुणातीत कसं आचरण करतो ते आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे हे असं. दुसरं असं असतं की अपमान करणाऱ्यांना करू द्या, काही त्यांना म्हणू द्या, चहावाला म्हणू द्या, आणखीन काय म्हणायचं असेल तर म्हणू द्या, आपण आपल्या पद्धतीनं गुणातीत जो आहे तो आपण आपल्या पद्धतीनं काम करतो. अगदी तसंच आपल्याला नेहमीच हल्ली ऐकायला मिळतं, हत्ती चाले आपली चाल, मागणं कुत्री कुतकाई का भुंकेत ना, तो त्याचं काही मनावर घेत नाही, असं असतं. गौतम बुद्ध भिक्षेला एका घरी गेले होते आणि त्या गृहस्थाने त्यांना अद्वा बोललं, अपमानास्पद त्यांना तो गृहस्थ बोलला. भिक्षा घालायच्या वेळी तो अपमानास्पद बोलला. गौतम बुद्ध अगदी शांत होते, त्यांच्या मनावर काही परिणाम झाला नाही, का गुणातीतच आहे ते. त्यामुळे तो काही बोलतोय ह्याचं त्यांच्या चर्येवर जणू काही तो काही बोलतोय त्या शब्दांचा अर्थच त्याला कळत नाही, अशा पद्धतीनं तो उभे होते. आणि मग त्या माणसाला असं वाटलं की आपण एवढं या माणसाला बोलतोय, याच्यावर काहीच कसा परिणाम होत नाही. आणि म्हणून तो त्यांना म्हणाला की मी तुम्हाला एवढं अपमानकारक बोललो ते तुम्हाला काही समजलं नाही आहे का, तरी तुम्ही इथेच दारात माझ्या उभे आहात, तर तुम्हाला मी काय बोलतोय ते कळत नाही आहे का. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणाले की मी तुझ्या दारात भिक्षेला आलेलो आहे, तुझ्या हातामध्ये जे काही आहे ते तू मला दिलंस आणि मी ते घेतलं नाही आहे. आता तुझे अद्वा शब्द दिलेस ते काय माझ्या भिक्षेच्या कटोऱ्यात येणारे नाही आहेत, त्यामुळे मी काही ते घेतलं नाही आहे, तर ते मला कशाला राहील, ते तुझ्याच जवळ राहील ना. हां, कटोऱ्यामध्ये मी भिक्षा मागितली, तू काही दिलं असतंस तर ती कटोऱ्यात आली असती. तू जे काही दिलंस ते माझ्या कटोऱ्यात आलं नाही आहे, मी भिक्षा मागायला आलो आहे, तर तू जे काही दिलंस ते मी घेतलंच नाही, तर मला कशाला लागेल, तुझ्याजवळच राहील. आणि ते जे काही अद्वा शब्द आहेत ते तुझ्याजवळच राहिले. जसं आपल्याला असं म्हटलं जातं की तोंडातून वाईट शब्द शिवी काढू नये, कारण आपलंच तोंड त्याच्यामुळे अपवित्र होतं. ते ज्याच्यापर्यंत जायचं आहे तो वाईट शब्द तो जावं आणि त्याला काय व्हायचं ते हो, तो नंतरचा भाग. आधी आपलं मुख अपवित्र झालंच ना वाईट शब्द बोलण्याचं. असा हा गुणातीत असतो असं वर्णन
त्यांनी आपल्याला केला आहे. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला असा प्रसंग आपण अनेकदा सांगितला गेला आहे की खरंच आहे की ही संत मंडळी अशी आहेत की आपल्याला काही कोणी टाकून बोललं, कोणी काही आपला अपमान केला तर ते शब्द आपल्यापर्यंत आलेलेच नसतात, त्यामुळे त्याचा ते मनावर परिणाम करून घेत नाही. त्या माणसाबद्दलचा रागही त्यांच्या मनामध्ये येत नाही की लगेच त्या माणसावर फुली की आता त्याच्याशी काही संपर्कच ठेवायचा नाही, असं सुद्धा ते करत नाहीत. झालं गेलं, संपला विषय. ते का आपल्या कानातून मेंदूपर्यंत, बुद्धीपर्यंत ते शब्द आलेच नाही आहेत, अशा प्रकारचं त्यांचं वागणं असतं. आणखीन एक गोष्ट आपल्याला ह्या मानापमानाच्या संदर्भात होतं की मानापमानाने जे काही आपल्याला सामान्यपणानं तुम्हा मला जे काही मनाला वाईट वाटतं, यातना होतात, थोडासा असं होतं की आपला या संदर्भातला उत्साह असतो तो कमी होतो. आता या गुणातीताचं लक्षात घ्यायचं की त्यांच्या अंतःकरणाची इतकी एकाग्रता असते की त्यांचा या कामामध्ये अशा पद्धतीने कोणी अपमान केला तरी त्यांचा उत्साह कमी होत नाही, त्यांची श्रद्धा डळमळीत होत नाही, कामावरचा विश्वास त्यांचा जात नाही. हे फार मोठं घेण्यासारखं आहे. आपल्याला असं कोणी अपमान केला की आपण तिकडे वळत नाही, त्या माणसाशी संबंध ठेवत नाही, की इथे आपल्याला या गुणातीताबद्दलचं वेगळेपण काय ते कळतं. इतका तो अंतःकरणानं स्वस्थ असतो की या अपमानांमुळे आपल्या या कुठल्या गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. तितक्याच उत्साहाने तो काम करतो. बऱ्याचशा संस्थांमध्ये काम करताना आपल्या कानावर अशा येतात की अमका माणूस तिथे काम करत होता, हल्ली नाही का हो करत, हो ना त्यांचं जरा नाही पटलं, असं आपल्याला ऐकू येतं. हे जे नाही पटलं असतं ना, तिथेच आपल्याला कळतं. आणि गीता आपल्याला सांगते की गुणातीत जो असतो त्याच्याचं हे लक्षण असतं, पटलं नाही तरी तो विषय संपला, बाकी तर सगळं चांगलं आहे ना, अशा पद्धतीनं तो वागत असतो. म्हणून भगवंत सांगतोय की मान अपमान हे त्याला सारखेच वाटतात. आणि जर का म्हणजे अर्जुनाच्या प्रश्नामधला 1/3 भाग आहेच की एखाद्या माणसाला गुणातीत व्हायचं असेल तर त्यांनी काय करावं, तर जणू काही भगवंत सांगतायत की मान अपमान सारखेच मानायला लागा. कोणी सन्मान केला तरी चढून जाऊ नका, कोणी अपमान केला तरी आपला उत्साह कमी होऊ देऊ नका. तसंच्या तसं ऐकलेच नाहीत ते शब्द असं समजा आपली अस्वस्थता होईल, असं काही वागण्याचं कारण नाही असं ते सांगतात. अर्थात हे सांगणं सोपं असलं तरी वागणं किंवा हे साधणं अत्यंत कठीण आहे, ही गोष्ट नक्कीच. असं मोठे सन्माननीय महात्मे होते. खरं म्हणजे असं बऱ्याचदा घडतं प्रत्येक वेळेला की हेच कारण असेल असं नाही, पण हे सन्माननीय महात्मे कार्यक्रमाला नेहमीच उशिरा यायचे. कार्यक्रम सुरू झाला की मग एक 5-10 मिनिटांनी ते यायचे. स्वाभाविकच आजूबाजूची लोकं त्याला पाहिजे. बरं सन्माननीय महात्मे त्यावेळी मग कोणीतरी उठायचं आणि त्यांना अगदी पुढल्या खुर्चीवर आणून बसवणार, असं करायचं. हे सगळं जणू काही व्हावं असाच मुळी इच्छा असल्यामुळे ते या पद्धतीने वागायचं. म्हणजे एक तो आपला सन्मान व्हावा, 4 लोकांनी आपल्याला पाहावं, आपण आल्याची सगळी दखल घ्यावी, अशा पद्धतीनंच त्या सन्माननीय महात्म्याचं वागणं असतं. हा जो आहे ना, हा मानाचा हव्यास आहे. आपला सन्मान व्हावा, 4 लोकांनी आपल्याला बघावं असं वाटण्याचा हव्यास आहे. वरदानंद भारतीने आपल्याला सांगितलं की याचा विचार करावा, असं नाही करू. उलट मानाच्या ठिकाणी जाऊ नये, मान कोणाला जगात सांगू नये, अशा पद्धतीने हा गुणातीत वागत असतो. सर्वसामान्यांसारखं राहायचं, अपमान पण मनात घ्यायचा नाही. दुसरं असं की एक नमस्कार करणार याच्याबद्दल वरदानंद भारतीने एक विचार सांगितला. आपल्याला सगळ्यांना तो म्हणजे मानापमानाचा विषय झाला म्हणून ते मोठं समजून घेण्यासारखं, ऐकण्यासारखं. ते असं म्हणतात की समजा लोक आपल्याला नमस्कार करतात, कदाचित वयाने मोठं म्हणून किंवा त्यांच्या मनात आपल्याबद्दलचा जो काही मान सन्मान असेल म्हणून असा नमस्कार करतात. त्यांच्या मनात नमस्कार करणाऱ्याच्या मनामध्ये चांगलाच भाव असतो, असं काही मानायचं कारण नाही आहे. आपल्याला नमस्कार करणाऱ्यांना बऱ्याचदा असं असतं की नाही नमस्कार नका करू, देवाला करा असं सांगतात. मग कोणी सांगता असू दे, करू दे नमस्कार, त्याच्याच मेंदूकडे रक्तपुरवठा होतो, त्यालाच त्याचा फायदा आहे असं म्हणून. पण नमस्कार करणार यांच्या मनामध्ये चांगला भाव असतो. आपण काही दरवेळेस त्यांच्या मनात काय भाव असतो तो काढायची आवश्यकता नाही. चांगल्या भावनेने आपल्याला जो कोणी नमस्कार केला तर आपण विचार असा करायचा की त्या चांगल्या भावाबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही. चांगला भाव असतो की असं विचार करण्याचं कारण नाही आहे. विचार असा करायचा की आपल्या शरीरातला डोकं
हा जो अवयव आहे हा सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे. आणि पाय म्हणजे खरे सगळे अवयव महत्त्वाचेच, पण त्यातल्या त्यात आपण असं म्हणू. आणि पाय हा सर्वात म्हटलं तर जरा कमी दर्जाचा, म्हणजे मेंदूच्या तुलनेत कमी दर्जाचा अवयव आहे. मेंदूला काही दुखापत होऊन चालत नाही. पाय काय फ्रॅक्चर झाला तर होतो दुरुस्त, 1-2 महिने जर विश्रांती झाली की पुन्हा जोडला जातं हाड, असं होऊ शकतं. त्यामुळे तुलना केली तर जरा मेंदू हा स्वाभाविकच सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि पायावर डोकं ठेवणं म्हणजे माझ्या डोक्यापेक्षाही तुमचे पाय श्रेष्ठ आहेत असा भाव मनात आणणं. नमस्कार करताना नमस्कार करणाऱ्याच्या मनामध्ये हा भाव प्रत्येक वेळेला असतोच असं नाही, पण असा भाव असला पाहिजे. नमस्कारामध्ये जी नम्रता यायला हवी ती काय आहे, तर माझी बुद्धी किंवा माझा मेंदू हा तुमच्या चरणापेक्षाही कमी आहे असा भाव त्याच्यामधून यावा, हे समजावं. आता हे जरी असलं, या अशा दृष्टीने पाहणाऱ्यांनी जरी पाहायचं असलं किंवा नमस्कार करणाऱ्यांनी तरी अशा विचारे नमस्कार करायचा असला, नमस्कार घेणाऱ्यांनी पण आपल्या माध्यमातून तो नमस्कार घ्यायला काही हरकत नाही. त्याच्या मनात जर हा भाव असेल की तुमच्या चरणापेक्षाही माझी बुद्धी कमी दर्जाची आहे, अशा भावाने नमस्कार करणाऱ्याने नमस्कार केला असला तरी नमस्कार घेणाऱ्याने तो नमस्कार भगवंतासाठी आपल्याला केलेला आहे तो ताबडतोब भगवंताला देऊन टाकावा. मनोमनीच द्यायचा असतो, तो काही द्यायचा आहे म्हणजे काय द्यायची घ्यायची कृती काहीच नाही आहे, पण मनामध्ये हा भाव असावा की हे जे सगळं आहे हे समर्थांवरचं प्रेम म्हणून आपल्याला नमस्कार केला आहे तो समर्थांपर्यंत पोचवावा. मानसन्मानाचा अहंकार आपल्याला होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. निदान आपल्या म्हणजे अर्जुन जो प्रश्न विचारतो की माणसाला जर गुणातीत व्हायचं असेल तर त्यांनी काय करावं, तर ही सुरुवात करायला हरकत नाही. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वयाने असेल किंवा कशा कारणाने असेल कोणी नमस्कार केला, नमस्कार करणाऱ्याच्या मनात काय आहे त्याचा आपण विचार करायचा नाही. तो चांगल्याच मनाने नमस्कार करतोय असं नक्कीच मानायचं, पण आपण मात्र त्यामुळे आपल्या त्या अहंकाराकडे न जाता हा नमस्कार आपल्याला केला असला तरी आपण माध्यम आहोत. हा नमस्कार ज्ञानेश्वर माऊलींना आहे, हा नमस्कार भगवंताला आहे असं मानावं. दुसरं असं असतं की मानसन्मान म्हटलं ना की असतं बरं का व्यवहारात, तर अगदी विवाह प्रसंगी वराच्या बाजूच्या अगदी वरमायपासून त्या करवलीपर्यंत सगळ्यांचे व्यवस्थित मान करावे लागतात म्हणे. आता अगदी कमी झालं असं म्हणतात, पण तरी केलं तर हवं असतं लोकांना असं होतं. आता सध्या अशा एकादशीच्या निमित्ताने दिंडी चालली आहे, दिंडीमध्ये सुद्धा मानाच्या दिंड्या असतात. त्यांचा क्रम मग असे गणपतीबद्दल म्हटलं तसं दिंडीमध्ये पण असतं की प्रत्येकाचा नंबर ठरलेला असतो, ती मान असतो त्याचा, आणि त्याप्रमाणे आता हे तर ठीक आहे असं असणं, पण त्याचा आपल्यावरती परिणाम करून घेऊ नये. हे करण्यामध्ये करणाऱ्याला आणि घेणाऱ्याला आनंद असेल ना इतपत जरूर करावं. खरं आहे, त्या वरमायचं कौतुक करावं. इतका छान मुलगा त्यांनी वाढवला आहे, मोठा केला आहे, शहाणा केला आहे, आमच्या मुलीची काळजी घेणार आहे, त्यामुळे तिचं कौतुक करायला काहीच हरकत नाही. त्या कौतुक करणाऱ्याला आणि कौतुक करून घेणाऱ्याला दोघांना छान वाटेल असं जरूर करावं. त्याच्यातून करणाऱ्याचा किंवा घेणाऱ्याचा अहंकार वाढता कामा नये, एवढाच फक्त विचार या मानसन्मानाचा. म्हणजे आपण गुणातीत व्हायचं असेल तर आपली सुरुवात कशी असायला हवी एवढ्यापुरता हा विचार आपल्याला करायला हरकत नाही. खरं तर अहंकाराबद्दल असं म्हटलं आहे की आपण जसं घरामध्ये किंवा मंदिरामध्ये दारातच आपल्या चपला काढतो ना, तसा अहंकारी गोष्ट चपला बुटांसारखी आहे, ती बाहेरच काढून ठेवायची असते, तिला आत आणायचंच असतं. आता आत आणायचं नसतं म्हणजे आपला अहंकाराचा विचार करतोय म्हणून तो मान सन्मान आहे ना तो आपला आहे तिथेच बाहेरच ठेवायचा, त्याला आत आणायचं नाही. चपला बुटांसारखं त्याला बाहेरच ठेवायचं, अशी या गुणातीताची वृत्ती असते. तो शांत असतो, तो निर्विकार असतो, त्याचा सन्मान केला तरी त्याचं रूपांतर अहंकारात होत नाही, त्याची अपेक्षाच नसते मानसन्मानाची. अशी ही गुणातीताची लक्षणं आपल्याला सांगतोय. आपण पाहिलं आहे की ज्ञानी काय, स्थितप्रज्ञ काय, योगी काय, या सगळ्यांची जी काही आहेत तीच लक्षणं पुन्हा पुन्हा आपल्याला इथे येतात. खरं तर अगदी म्हणजे आपला जर विचार केला ना तर कधी कधी मला असं वाटतं की हे सगळं आपण वाचतो, सांगतोय, तुम्ही ऐकताय, असं सगळं ठीक आहे, पण आपण मात्र कसे आहोत, अँटी स्थितप्रज्ञ. त्या स्थितप्रज्ञाची लक्षणं आपल्यामध्ये नाहीत, आपण अगदीच विरोधात आहोत. अँटी योगी, अँटी स्थितप्रज्ञ, अँटी गुणातीत असं आपल्याला म्हणायची वेळ येते की हे सगळे पुन्हा पुन्हा का भगवंताला ही लक्षणं अशी वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगायला लागतात. तर त्याचं कारण हे आहे
की सामान्य माणसाला स्वाभाविकच पुन्हा पुन्हा या गोष्टी सांगितल्याशिवाय, कारण व्यवहारामध्ये वेगळं असतं ना, तिथेच आपण अडकत राहतो ना. म्हणून सांगा की अरे नाही रे, ते सगळं बाहेरच ठेव, आतपर्यंत आणू नकोस असं सांगावं लागतं. ज्ञानेश्वरी, गीता आपल्याला विचार करायला लावतात. आणखीन म्हटलं आहे शत्रुमित्र एकच. आता इथे पाहिलं तर खरंच आहे, आपल्याला काय वाटतं की आपल्या मदतीला जो आला आहे, आपल्या सुखदुःखात जो सामील झाला आहे तो आपला मित्र. बाकी सगळं काय जो धावू येत नाही, तो विचारच करत नाही, चौकशी पण करत नाही, त्याला कसं काय आपण मित्र म्हणू. पण याचं मात्र तसं नाही. या गुणातीताचं याला सगळीच मंडळी सारखीच आहेत, कोणी जवळचा कोणी लांबचा असं नाही. सगळी मंडळी, शत्रू पण आपला मित्रच आहे असं म्हणतात. आता शत्रूचा विचार करायचा झाला तर तुकाराम महाराजांनी व्याख्या केलेली आहे. दयेची व्याख्या लक्षात घेतली तर कळेल आपल्याला. दयातीचे नाव भूतांचे पालन बरोबर, पण अनिक निर्दालन कंटकाचे. तुकाराम महाराजांनी पण आपल्याला असं सांगितलं. अगदी योगी अरविंदांनी पण म्हणजे सांगताना असं म्हटलं की भगवंतांनी सुद्धा दुष्टांचा संहार केलाच आहे. म्हणजे आपल्याला गुणातीत होताना शत्रुमित्र एकच आहे. रामाने काय असा विचार केला नाही की रावण शत्रू आहे तो आणि मी एकच आहे. नाही, शत्रू ते शत्रूच आहे. त्यामुळे भूतांचे पालन ही एक बाजू झाली, पण दुष्टांचं निर्दालन पण आपल्याला सांगितलंच आहे. त्यामुळे अंतःकरण आपलं दयेनं ओतप्रोत भरलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की भगवंतांनी शत्रूला शत्रू म्हणून त्याचा वध केला असला तरी त्याचं शत्रुत्व नंतर ठेवलं नाही. रावणाचा वध झाल्यावर त्याच्या भावाला श्रीलंकेचं राज्य देऊन टाकलं. अशा पद्धतीत ते राज्य मिळवावं म्हणून काय केलं, त्याचा दुष्टपणा जावा म्हणून केलेली ती गोष्ट होती असं लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे अंतःकरण या गुणातीताचं दयेनं ओतप्रोत भरलेलं असतं आणि म्हणून त्याला शत्रू मित्र हे दोन्ही एकच असतात असं लक्षात येईल. आपण जर असा विचार करून गुणातीत याला शत्रू पण नाही मग काय असं कसं होईल असा विचार करून नाही चालणार. ती व्याख्या मात्र लक्षात ठेवायची. तो गुणातीत असला तरी भगवंत त्याला सांगतोय की त्या शत्रूशी कायमचं शत्रुत्व ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. शत्रू म्हणून त्याला जे काही शासन करायचं आहे ते केलं, त्याचा जो दुष्टपणा होता तो दुष्टपणा जाण्यासाठी जे काही करायचं होतं ते करायचं, ते झालं की आपला विषय संपला. म्हणून दयातीचे पालन, दयाते भूतांचे नाव भूतांचे पालन हे अगदी बरोबर आहे. पण त्याच्या पुढलं अनिक निर्दालन कंटकाचे हे भगवंताने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, तेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कसं असतं की हे दयातीचे नाव आहे ना, आपल्या अंतःकरणात सर्वांबद्दल दया हवी हा गुणातीताचा एक स्वभाव आपल्याला जाता जाता भगवंतांनी सांगितला की शत्रूबद्दल सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये दुष्टभाव नाही आहे. आपली मूळ संस्कृती किंवा आपला धर्मच आपल्याला असं शिकवतो. सध्या जे अलीकडे सभोवताली आपण पाहतोय की आपल्या मुलांना, लहान मूल घरामध्ये वावरत आहे 3-4 वर्षाचं, तर आपलं लक्ष असतं की त्या सुरीकडे विळीकडे त्या मुलांचा हात जाता कामा नये. चुकून जरी सुरीला हात त्याला नाही हात लावायचा, बाजूला कात्री सुरी अशा ज्या गोष्टी आहेत त्या मुलांच्या हाती लागता कामा नयेत, इकडे आपलं लक्ष असतं. पण त्याच्या बरोबर उलट मुसलमानांकडे ईदच्या दिवशी 3-4 वर्षाच्या मुलाला त्या बकरीला घाव घालायला लावतात. हे पाहिलं ना की आपल्याला असं वाटतं की आपल्या संस्कृतीत दया शिकवली जाते मुद्दामच, अंतःकरण आहेच ती, त्यामुळे ती दया तशीच जोपासली जाते. त्यामुळे आपण निर्दालन करणं हे आपल्या स्वभावातच नाही आहे. पण इथे मात्र आपल्या लक्षात घ्यायचं की गुणातीत माणसाजवळचा हा जो स्वभाव आहे, तो स्वभाव काय तर दुष्टाचा दुष्टपणा जाईल असं पाहावं, पण त्याच्याशी कायमचं शत्रुत्व मात्र करू नये, त्याला गुणातीत म्हटलेलं आहे. आणि मग सर्वारंभ परित्यागी. आता सर्वारंभ परित्यागी मगाशी आपण म्हटलं की हा जो गुणातीत आहे तो असा अंतरंगामध्ये आनंदी आहे, सुखी आहे. आणि असा जो अखंड असा आनंदाचा ठेवा जो त्याच्याजवळ आहे, तो ठेवा त्यांनी त्याच्यासाठी म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी, पैसे कमावण्यासाठी तो काही करत नाही आहेच आहे त्याच्याजवळ तो आनंदाचा ठेवा. त्यामुळे तो काही आपल्याला मानसन्मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी यासाठी काही करत नाही, असा विचार ह्या सर्वारंभ परित्यागीमध्ये दिला. जसं आहे ना की एकनाथजी रानडे यांनी विवेकानंदांच्या शिला स्मारकाचं एवढं मोठं काम केलं, त्याच्यात की आपला मानसन्मान व्हावा याच्यासाठी ते काम नव्हतं. त्यांना जे काम दिलेलं होतं, संघाच्या माध्यमातून त्यांना काम मिळालेलं होतं, ते प्रामाणिकपणानं करायचं. आणि अशा पद्धतीने एकनाथजींनी ते काम केलं आहे. म्हणजे म्हटलं तर काय मोठमोठ्या देणग्या लोक देत होते की,
किंवा अगदी आपल्या ठाण्यातल्या तत्वज्ञान विद्यापीठाचं पण उदाहरण आहे. ते तत्वज्ञान विद्यापीठ जेव्हा बांधलं तेव्हा पांडुरंग शास्त्रींना किती मोठी मोठी श्रीमंत लोक देणग्या देत होते. परंतु पांडुरंग शास्त्रींचं म्हणणं होतं की नाही, 1 वर्ष तत्वज्ञान विद्यापीठामध्ये काम करायचं, सेवा करायची, आणि सेवा करून झाली की मग त्यांनी दिलेला जो काही देणगीचा भाग आहे तो ते, म्हणजे 1 वर्ष प्रत्यक्ष काम केलं ना की त्या कामाशी आपण जोडले जातो, त्या संस्थेशी जोडले जातो. त्या संस्थेचं जे कार्य आहे ते कार्य आपल्याला वाटतं, आणि मग त्यांचा कार्यकर्त्यांचा सहभाग ते त्या प्रत्यक्ष कामामध्ये घ्यायचे. म्हणजे आत्ता का मला हे सगळं आठवतं की भारत सरकारची योजना निघते, आणि भारत सरकारची काय आता ती भगिनी योजना का लाडकी बहीण, की खरी गरजू बहीण आहे का आपलं मिळतंय म्हणून घ्यायला जायचं, हे आपल्याला लक्षात येतं की या अशा प्रकारच्या ह्याच्यातून फुकट जे मिळत आहे ते घेण्याची जी प्रवृत्ती आजकाल वाढली आहे. हा जो गुणातीत आहे तो कुणाकडून काही फुकट घेत नाही, मान सन्मान नाव नाही तो घेत, तर अशा वस्तू आणि हे काय तो घेणार. त्यामुळे आपल्याला ह्या मोठमोठ्या लोकांचं जे आचरण आहे ना ते पाहिलं की आपल्याला लक्षात येतं की यांनी आपलं सगळं म्हणजे पदरमोड करून सगळं आपलं शक्ती सगळी खर्च करून मोठमोठी कामं उभी केली, आपल्या मानसन्मानासाठी नाही केली, असं लक्षात येईल. आता यासंबंधी हे जे 3 गुण गुणातीताचे या 25व्या श्लोकात भगवंतांनी सांगितले, याच्यात माऊली आपल्याला काय ओव्यातनं म्हणतात ते आपण पाहणार आहोत. 362व्या ओळीपासून माऊली म्हणतात, ईश्वरू म्हणून पूजिला, का चोरू म्हणून गांजीला, वृष गजी वेढीला केला राहू. 3 गोष्टी सांगितल्या. म्हणाले ईश्वर म्हणून पूजिला, ईश्वराचा अवतार म्हणून समजा त्याची पूजा केली. त्याला सगळं एकच वाटतं ना गुणातीताला, त्याच्या संबंधी माऊली म्हणतायत, उदाहरण देत आहेत की त्याची समजा गुणातीत जर ईश्वर म्हणून त्याची पूजा केली, त्याला एवढा मान दिला, किंवा चोरू म्हणून गांजीला, किंवा चोर म्हणून त्याला त्रास दिला. मंबाजीने नाही का तुकारामाला मारलं, पण त्याचं त्याला काहीच वाटलं नाही. अरे 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 तुझ्या हाताला काटे बोचले असतील त्या काठीचे, असं म्हणून त्याच्याच हाताला तेल लावायला महाराज गेले. तर असं हे जे असतं ना, त्याला काही म्हणा, त्याला ईश्वर म्हणून नमस्कार करा, त्याची पूजा करा, किंवा चोर म्हणून त्याला त्रास द्या, किंवा वृष गजी म्हणजे बैल किंवा हत्ती केला राहावं, असं काही ऐश्वर्य देऊन त्याला राजा करा, अगदी त्या हत्तीवर बसवा, त्याला काहीच त्याचं वाटणार नाही. जो असा स्वरूपी स्थित झालेला आहे, गुणातीत झालेला आहे, त्याला राजा म्हणा, ईश्वर म्हणा, चोर म्हणा, काही पण म्हणा, त्याला त्याचं काही द्यायला सगळं सारखंच, असं माऊली आपल्या ओवीत सांगतात. पुढे म्हणतात, का सुहृद पासी आले, अथवा वैरी वरपडे झाले, परी नेणेरानी पाहले तेज जेवी. त्यावेळेला सुहृद एखादा मित्र आपल्या जवळ शेजारी येऊन बसला काय, किंवा वैरी वरपडे झाले, किंवा वैरी येऊन बसला काय, शत्रू येऊन बसला काय. मित्र येऊन बसले तर शत्रू येऊन बसले. तो जो देहातीत म्हणजे गुणातीत आहे, देहातीत आहे, त्याला वैरी काय मित्र काय सगळे सारखेच. परी नेणे राती पाहले तेज जेवी. का जर उदाहरण दिलं आहे की जसं असतं ना की सूर्य जो आहे, सूर्यप्रकाश, त्या सूर्यप्रकाशाला रात्र काय किंवा दिवस काय त्याला काही त्याची ओळख नसते, त्याला काय त्याची ओळख आहे, तो जिथे आहे तिथे उजेडच असणार आहे. तसं याचं आहे की तो जिथे आहे ते सगळं आपलंच आहे, वैरी असलं तो असला काय मित्र असला काय, असं जिथे एक आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे त्या साधूला, त्या देहातीताला, त्या गुणातीताला शत्रू आणि मित्र कसे आले तिकडे सगळीकडे त्याला ईश्वरच दिसतोय. पुढे म्हटलं, साही ऋतू येता आकाशे, लिंपीजे जा जायसे, तेवी वैषम्य मानसे जाणी जेणा. वेगवेगळे 6 ऋतू आहेत. तर काय झालं, साही ऋतू येता आकाशे, एकामागोमाग एक ऋतू आपल्या लहानपणी पाठ केला आहे. प्रत्येक 2 महिन्याचा एक ऋतू, चैत्र वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू वगैरे वगैरे. तर तसे 2-2 महिन्याचा एक ऋतू एकामागून एक येत असतात. आणि मग असं जरी एकामागून एक येत असले, येतात आणि जातात, त्याचं आकाशाला काय आहे, आकाशावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. साही ऋतू येता आकाशे, लिंपे जरी ना जायचे, त्या आकाशाला काही ते त्याचं लिंपण होत नाही, काही त्याचं काही म्हणजे त्या ऋतूंच्या येण्याचा आणि जाण्याचा त्या आकाशावर काहीच परिणाम होत नाही. दिसतात ते तिथे आपल्याला, ऋतू बदललेले आकाशातून कळतात, ढग आले, वसंत ऋतू आला असं वगैरे म्हणतो आपण, परंतु आकाशावर त्याचं काहीच नाही. अशा आकाशाला सगळे ऋतू सारखेच. ते बी वैषम्य मानसे जाणी जेणं.
हा जसा ऋतूतला जो बदल आहे, तो ऋतूतला बदल त्या आकाशाला काही कळत नाही, आकाश सगळं लिप्त असतं, तसा हा जो आहे हा त्याला कशाचं काही वैषम्य वाटत नाही. जे काही आहे ते सगळं सारखंच आहे असं त्याला वाटतं. तो मुळी जाणतच नाही, वेगळे पण जाणत नाही. आकाश जसं अलिप्त आहे तसा हा सगळ्यांमध्ये अलिप्त असतो. आणि काही एकोपाही आचारू तयाच्या ठाई तरी व्यापार असे नाही झाले दिसे. आणखीन एक आचरणाचा विशेष या गुणातीताचा माऊली सांगतात. आणि काही एकोपाही आचारू तयाच्या ठाई काय सांगतात, तरी व्यापारासी नाही झाले दिसे. कुठल्याही व्यापारापासून म्हणजे कुठल्याही कर्मापासून म्हणूया, कुठल्याही कर्मापासून हा अलिप्तच असतो, वेगळाच असतो. म्हणजे आता याचा अर्थ कुठल्याही कर्मापासून वेगळा असतो म्हणजे कर्म करतच नाही का, नुसता काय ठोंब्या बसलेला असतो का, असं जर कोणाला वाटलं तर तसं नाही आहे. तो करत असतो, पण त्या कर्माचा काहीतरी आपलं कौतुक व्हावं अशा प्रकारचा त्याचा काही विषय नसतो. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं व्यापारासी नाही झाले दिसे. तो काही करताना दिसत नाही, एका जागी स्थिर असतो असं वाटतं. खरं म्हणजे त्याला जे करायचं असतं ते करतो, त्याला जे नेमकं करायचं आहे ते करतो, त्याचे परिणाम त्याला माहिती असतात, तसेच त्याला मिळतात. जे मिळतात ते त्यांनी स्वीकारलेले असतात. अशा पद्धतीत त्याचं कार्य असतं. त्यामुळे तो काही करत असला तरी तो काहीच करत नाही असं वाटतं. सर्वारंभा उटकळे प्रवृत्तीचे तेथ मावळले जळती गा कर्मफळे ते तो आगे. याचा अर्थ तो कर्म करतच नाही असं नाही, तो कर्म करतो, परंतु त्या कर्माचं जे काही व्हायला हवं तर तसंच झालं नाही तर त्याला राग येत नाही, तसंच झालं तरी मोठा तो हुशारकी त्याला वाटत नाही असा असतो. म्हणून या पुढल्या 366 माऊली म्हणतात की कुठलंही कर्म कुठल्याही क्रियेपासून तो सर्वारंभा उटकळे तो दूरच असतो. काही स्वतःहून आपल्या याच्यासाठी काही करावं असं तो काही करत नाही, प्रत्येक क्रियेपासून तो दूर राहतो. प्रवृत्तीचे तेथ मावळले म्हणजे अशा काही त्या म्हणजे करण्याच्या प्रवृत्तीचा त्याला तसा कंटाळाच असतो. मान सन्मान व्हावा आणि माझं नाव व्हावं, मीच करतो म्हणावं अशापासून तो दूरच असतो. समजा क्वचित काही केलं आणि त्या कर्माला काही फळ लागलं तरी त्या फळाशी त्याचा काही संबंध नाही. तो जे कर्म करतो ते निष्काम कर्म करतो. जळती गा कर्मफळे ते तो आगी. त्याची कर्मफळं जळलेली असतात म्हणजे काय, तो कर्म करतो, त्या कर्मफळाकडे त्याचं काहीच लक्ष नसतं. ते कर्मफळ मिळावं यासाठी तो कर्म करतच नाही, निष्काम कर्म तो करतो. असा तो गुणातीत असतो. गुणातीताचं आपण केलेलं कर्म की लगेच आपल्याला फळ पाहिजे असतं, ते तसं नाही मिळालं तर आपल्याला असं वाटतं की आपला वेळ वाया गेला. हा गुणातीताचं तसं नाही आहे. तो सगळं काय करायचं ते करतो, पण कर्मफळं मात्र त्याची जाळून टाकलेली असतात. अमुकच फळ मिळालं पाहिजे, ते नाही मिळालं तर माझं कर्म वाया गेलं असं तो मानत नाही. म्हणून त्याला निष्काम कर्म काही मनात ह्या कर्माचं हेच फळ मिळालं पाहिजे असा विषय त्याचा नसतो. म्हणजे त्याला काही इच्छा स्पृहा नसते, अमुकच गोष्ट घडली पाहिजे असं. सगळ्या त्याच्या ज्या वृत्ती आहेत ना त्या मावळलेल्या असतात. आपला मान सन्मानाचा विषय चाललेला असल्यामुळे आपल्याला लगेच कळेल की तो जे करतो त्याच्यामुळे त्याचा जे काही याच्या संदर्भात त्याचा असतो तो करून टाकतो, पण त्या मानसन्मानाकडे तो पाहतच नाही. त्याला आपल्या सुखासाठी काहीच करायचं नसतं. अर्थात दुःखासाठी म्हणजे दुःख झालं तरी त्याचं तो मनावर काही घेत नाही. म्हणजे दुःख झालं तरी त्याला टाळायचंही नसतं आणि सुखासाठी तो काही करतो अशातला काही भाग नाही आहे. असं हे सगळं जरा वेगळंच असणारं. हे वेगळंच अशासाठी आहे की हे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला पटणारं नाही. आपलं आचरण आणि ह्या गुणातीताच्या आचरणामध्ये हे फार मोठं अंतर आहे. म्हणून अर्जुनाच्या ज्या 3 गोष्टी आहेत त्याची लक्षणं सांगा, तो वागतो कसा सांगा, आणि तिसरं हळूच विचारलं आहे की एखाद्या माणसाला गुणातीत व्हायचं असेल तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी काय करावयाची सुरुवात आपल्याला या अशा उदाहरणातून फक्त लक्षात घ्यायला हवी. होईल की नाही तो भाग वेगळा, पण आपल्याला कळेल. पुढे म्हटलं दृष्टा सैनी नावे भावोची जीवी न उगवे सेवी जे का स्वभावे पैठे होय. दृष्ट किंवा दृष्ट, दिसलेलं किंवा न दिसलेलं. आता हे जे काही आहे म्हणजे दिसणाऱ्या फळासाठी एखादं कर्म केलं की फळ दिसणारे किंवा न दिसणारं फळ असेल, दिसणारं असू दे किंवा न दिसणारं असू दे, त्या फलप्राप्तीसाठी काही करावं असा त्यांनी कधीच मनात विचार केलेला नसतो. म्हणजे त्याच्या मनात तो विचारच येत नाही की आपण हे कर्म केल्यावर दृश्य फळ त्याचं असावं किंवा ते दिसणारं फळ नाही आहे पण त्याचं न दिसणारं फळ असं आहे किंवा कालांतराने मिळणारं फळ आहे असा काही तो विचार करत नाही. सहज जे जसं काही प्राप्त झालेलं असेल, जे काही होणार असेल तेवढ्याने तो समाधानी असतो, तेवढ्याने तो तृप्त असतो.
सेवी जे का स्वभावे पैठे होय. पैठे म्हणजे प्राप्त, जे काही प्राप्त झालं आहे त्याच्यात तो आनंदी असतो. असा हा गुणातीत म्हटलेला आहे. सुखे ना शिणे पाषाणुका जेणे माने तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे. ते म्हणतात की कसं असतं, सुखे ना शिणे आणि पाषाणुका जेणे माने. दगडाला जसं असतं ना, दगडाला काय बिचारायला सुखदुःख असतं, दगड असतो त्यामुळे त्याला काही सुखदुःख नाही आहे. तसा हा जो महात्मा आहे गुणातीत आहे, त्या महात्म्याची वृत्ती जी असते ना ती अशी असते की त्याची सुखदुःखाची दाद त्याला नसते. तो दगड असतो असं नाही म्हटलेला. दगडाला जसं सुखदुःख नसतं तसा हा महात्मा असतो, त्याच्या वृत्तीला सुखदुःख नसतं. दुसरं असं की तैसी सांडली मांडली मने वर्जिली असे. त्यांनी काय केलेलं असतं, आपल्या मनातून सांडली मांडली म्हणजे योग्य काय अयोग्य काय ग्राह्य काय अग्राह्य काय असे जे विचार असतात ना पार त्यांनी नाहीसे केलेले असतात. अशा पद्धतीने तो गुणातीत असतो. काय करायचं काय करायचं नाही, काय योग्य काय अयोग्य काय ग्राह्य काय अग्राह्य असं जे काही असतं ते त्याच्या मनातून त्यांनी काढूनच टाकायचं. जे जसं समोर आहे त्याप्रमाणे करायचं आणि मोकळं व्हायचं आणि सहज आनंदामध्ये राहायचं. आता किती हा विस्तारू जाणे ऐसा आचारू. माऊली म्हणे आता आणखीन किती सांगू, या गुणातीत कसा कसा वागतो हे सगळं सांगितलं आहे. आता आणखीन याचा विस्तार काय करू. जाणे ऐसा त्याचं आचरण हे असं असं असतं. जयात त्याची साचारू गुणातीतू. जो हे सगळं जाणतो त्याचं आचरण असं आपल्याला दिसेल, तो गुणातीत आहे त्यामुळे त्याचं आचरण दिसेल. तर तू आता ओळख. जयात त्याची साचारू गुणातीतू. या गुणातीताला अर्जुना तू ओळखू शकशील. त्याचं आचरण हे अशा अशा पद्धतीचं असतं. गुणांते अतिक्रमणे घडे उपाये जेणे तो आता ऐक म्हणे श्रीकृष्ण नाथो. मग आता भगवंत म्हणत आहेत की गुणातीत होणं किंवा ते जे त्रिगुण आहेत त्या त्रिगुणांच्या अतीत म्हणजे पलीकडे जाणं म्हणजे नरद्यात असणाऱ्यांना हे सगळं साध्य असायला हवं. ते कसं साधेल हे आता भगवंत सांगणार आहेत. म्हणजे आता 370व्या ओवीमध्ये खरं म्हणजे लक्षणं सांगितली आहे, वर्तणूक सांगितली आहे. आता ते साधन सांगणार आहेत. काय करावं काय करावं ते आपल्यासाठी पुढल्या श्लोकामध्ये ते आता येणार आहेत. म्हणजे गुणातीत सांगून झालं, उपाय सांगून झाले, कशा पद्धतीनं पलीकडे गुण जाता येईल त्रिगुणांच्या ते सांगून झालं. पण आता जरी ही लक्षणं सांगून झाली असली, वर्तणूक सांगून झाली असली तरी साधन सांगितलं कशामुळे हे जमेल हे पण सांगायला हवं. ते आता 26व्या श्लोकात हा गुणातीताचे साधनं सांगणार आहेत. काय म्हणतात, काय साधन आहे गुणातीताचं असं होण्यासाठी, गुणातीत होण्यासाठी काय तो करू शकेल. किंवा आपल्याला सामान्य माणसाला समजा या गुणातीतासारखं व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे असा जर प्रश्न विचारला लक्ष्मण म्हणजे अर्जुनाने विचारलाच आहे तो 21व्या श्लोकात. त्याच्याच आता उत्तराच्या शेवटच्या म्हणजे 3 प्रश्नातला शेवटचा जो प्रश्नाचा भाग आहे त्याच्यासाठी 26व्या ओवीत ते म्हणतात मांश व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. दुसऱ्या ओळीमध्ये जे आहे ना स एतान गुणान म्हणजे हे जे सगळे गुण आहेत ह्या गुणांना समतित्य असा शब्द वापरला. समतित्य म्हणजे चांगल्या पद्धतीनं ओलांडून. अतीत जायचं आहे, सम अतित्य म्हणजे पलीकडे जायचं आहे पण चांगल्या पद्धतीने पलीकडे जायचं आणि ब्रह्मस्वरूप प्राप्त करायला योग्य व्हायचं असं करावं लागतं. पण त्याच्यासाठी पहिल्या ओळीमध्ये एक विशेष गोष्ट करायला हवी. मांशयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते. ते म्हणतात भक्ती कशी तर अव्यभिचारी भक्ती करायची. अव्यभिचारी भक्तीनं भगवंताची सेवा करायची. भगवंताची सेवा करायची भक्तीच करायची पण ती कशी म्हणजे केवळ एक परमेश्वरच अन्य काही नाहीच. या भक्तीनं भगवंताचं निरंतर चिंतन करायचं. भक्ती म्हणजे भक्तियुक्त अंतःकरणाने अखंड भगवंताचं चिंतन करणं. आपोआपच हे चिंतन करणं म्हटलं ना की एकदा ह्या निरंतर भगवंताच्या चिंतनाची आपल्या मनाला सवय केली की मग हे सगळे मगाशी काय अभिमान वगैरे काय मान सांगितलेत ना ते सुटलेच जातात. अतिशय श्रद्धेनं या भगवंताचं सतत चिरंतन चिंतन करायला हवं. काय मग नामस्मरणाच्या द्वारे करा, सतत त्याच्या अनुसंधानात राहणं, अनन्य दुसरं नाहीच अशा प्रकारचे प्रयत्न करणं याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. आणि भगवंताने आत्तापर्यंत जो काय आपल्याला
कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, 12व्या अध्यायात भक्तियोग पण सांगितला, अगदी 6व्या ह्याच्यामध्ये अष्टांग योग साधना पण सांगितली. त्या मार्गामधले ते सगळे जे नियम पाळायचे आणि जो काही अधिकार प्राप्त होईल, हे सगळं करताना वेगवेगळ्या अडचणी येतात. बरोबर आहे, ह्या काही साध्या गोष्टी नाही आहेत. हे सगळं करताना आणि त्या अडचणी येतात म्हणजे हे सगळे गुण घेताना तो अहंकार पण येतो. ते सर्व टाळायला हवं. म्हणजे आधीच्या अध्यायामध्ये जे काही आपल्याला सांगितलं आहे ते सगळे गुण आपल्यामध्ये येताना एक शंका राहते मनामध्ये की एवढे सगळे गुण आला की त्याच्या जोडीला अहंकार आहे. पण भक्तीचा अंतःकरणात असेल तर तो अहंकार टाळता येईल. म्हणून आपल्याला इथे त्यांनी अव्यभिचारी भक्ती असं म्हटलं आहे की इथे वेगळं नाहीच. सर्वशक्तिमान भगवंत जो आहे त्या भगवंताला, त्या परमेश्वराला सातत्यानं सतत त्याला मानायचं आणि सगळं काय आपला स्वार्थ, आपला अभिमान सगळा सोडून अगदी पूर्ण श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्याचंच मनन चिंतन करत राहायचं. असं ज्याला जमलं त्याला आता 3 गुणाच्या अतीत होण्यासाठी साधन सांगितलं आहे ना, ती साधन काय तर हे आहे की हे जमलं पाहिजे. ही अशी अव्यभिचारी भक्ती जर केली की त्या भक्तीमध्ये दुसरं काही नाही, पूर्णपणानं ईश्वर एके ईश्वर असंच असलं पाहिजे. असं केलं तर या गुणांना चांगल्या प्रकारे ओलांडून आपल्याला गुणातीत असं होता येईल, असं या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. आता ही जी काही भक्ती सांगितली आहे ही भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती करायची. भगवंत मिळणार की नाही ते नाही सांगितलेलं. अव्यभिचारी भक्ती करायची म्हणजे काय करायचं, भगवंत मिळेल की नाही यानंतर आपलं भक्तीचा मार्ग सुरू करायचा, अव्यभिचारी भक्ती सुरू करायची. ब्रह्मप्राप्ती होणार आहे सांगितलं आहे, भगवंत मिळणार आहे की नाही ते बघूया, पण ब्रह्मप्राप्ती होणारच आहे. मग काय काय करायचं तर परमेश्वर माझा स्वामी आहे, जे काही आहे तो त्याच्या सांगण्याने आपण करणार, म्हणून तो माझा स्वामी आहे. याला म्हणजे अव्यभिचारी भक्ती करताना मनाशी ठरवण्याच्या गोष्टी कुठल्या, तर पहिली गोष्ट भगवंत माझा स्वामी आहे. दुसरी गोष्ट पूर्णपणानं आपला जो मी अहंकार आहे तो आपला केलेला असला पाहिजे, पूर्णपणानं नाहीसा झाला पाहिजे. आणि भगवंताचं निरंतर चिंतन आपलं असलं पाहिजे, अनुसंधान नामस्मरण या गोष्टी असल्या पाहिजे. ही जी भक्ती आहे ही गुणातीत होण्यासाठीचं साधन आहे, असं या पहिल्या ओळीचा खरं म्हणजे अर्थ. आता ही जर उपासना जमली, अनन्य भावानं ही उपासना जमली तर तो भक्त जो आहे तो गुणातीत होईल. 14व्या अध्यायाच्या अंतिम टप्प्याकडे आपण आलो आहे. आता आपल्या शुद्ध स्वरूपाच्या बुद्धीला होणारा एकतर हा साक्षात्कार आहे. गुणातीत व्हायला हे जे काही सांगितलं आहे तर काय व्हायला पाहिजे, तर आपल्या शुद्ध स्वरूपाची जी आपली बुद्धी जी स्वरूपाची बुद्धी आपल्याला व्हायला हवी, त्याचा एक आपल्याला इथे गुणातीत होताना ही जी लक्ष सांगितली साधनं, ती साधनं आपल्या म्हणजे भगवान श्रीकृष्ण जणू की आपल्याला सांगतात की अखंड सर्वगत असं जे आत्मरूप आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय, ते तुम्हाला प्राप्त होईल. याच्यासाठी हा सगळा प्रयत्न चालला आहे. माऊलींनी या ओवीसाठी, या श्लोकासाठी खूप साऱ्या ओव्या लिहिल्या आहेत. म्हणजे 26व्या श्लोकाला 371 पासून 403 ओव्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आपण सुरुवात करून ठेवूया. सगळ्या ओव्या झाल्या नाही तरी थोड्याशा आपण ओव्या त्यातल्या घेऊया. 371व्या ओळीमध्ये माऊली आपल्याला सांगतायत, आता आपल्या लक्षात आलं आहे की ह्या परमेश्वराच्या स्मरणामध्ये या गुणातीताला बाकी सगळ्याचा विसर पडणार आहे. तो अनन्य भावानं भगवंताशी जोडला गेला आहे, अशी भक्ती त्याच्या मनामध्ये आहे आणि तो गुणातीत आहे असं आपण या श्लोकात पाहिलं आहे. याच्या संबंधी माऊली आपल्याला सांगतात, जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा. ह्या तुकारामाच्या अभंगाची आठवण करून देतील अशी पुढली ओवी आहे. तुकाराम महाराज अगदी सांगतात की मासा पाण्याबाहेर आला की तळमळ होईल की नाही, म्हणजे तुकाराम महाराज तशी तळमळ आहे. तैसे झाले माझ्या जीवा अशी तळमळ लागली पाहिजे. गुणातीताची अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय हे तुकाराम महाराजांनी मासोळीच्या उदाहरणाने आपल्याला दाखवलं. आणि तुकाराम महाराजांना मी पण तसाच तळमळतो आहे. भगवंत भेटीसाठी पाण्यामधून बाहेर काढलेली मासोळी जशी तडफड करते तशी माझी तगमग होते भगवंत भेटीसाठी, तेव्हा तो गुणातीत होतो. माऊली अगदी याच गोष्टी आपल्याला सांगणार आहे की अशी तगमग झाली पाहिजे म्हणजे भगवंत भेटेल. आणि मग भगवंत भेटणं म्हणजेच काय आहे तर त्याचे काही ब्रह्मप्राप्ती वगैरे आहे ती होईल. म्हणजे गुणातीत वगैरे काय आहे ते होईल. गुणातीत होण्यासाठी
भगवंत भेटीची तळमळ लागली पाहिजे, हा त्याचा खरा म्हणजे थोडक्यात अर्थ. आता माऊलींच्या 371व्या ओळीपासून आपण पाहूया. तरी व्यभिचाररहित चित्ते भक्तियोगे माने सेवितो गुणा ते जाळू शकेल. काय म्हणतात ते, तर ही जी अव्यभिचारी म्हणजे अभेद भावनेनं जी भक्ती करतो, अनन्य भावाने जी भक्ती करतोय, एकमेकांच्या मध्ये आता काही दुसरा भावच नाही आहे, अशी जी भक्ती करणार आहे, त्याच्या चित्तामध्ये काय होतं, दुसरा काही विषयच नसतो, परमेश्वराखेरीज अन्य विषयच नाही आहे. त्याला गुणातीताचा विचार करतोय, गुणातीताचं साधन सांगतो की त्याला भक्ती असली पाहिजे. ती भक्ती कशी, तर भगवंताची इतकी निरंतर भक्ती त्याच्या आहे की त्याला दुसरा विषयच नाही आहे. आणि असं असल्यामुळे तोच काय करतो, सेवितो गुणा ते जाळू शकेल. त्रिगुणांचा आपोआपच नाश होतो. गुणातीत ह्याला त्या त्रिगुणांचा परिणाम होत नाही, कारण दुसरा विषयच नाही त्याला. एकच एक परमेश्वरी विषय असल्यामुळे गुणातीताची ही साधना चालू असेल, अशी जर भक्ती तो करत असेल, तर या त्रिगुणांचा त्याच्यावर काही परिणामच होत नाही. कुठे तमोगुण रजोगुण यायचा प्रश्नच नाही आहे. तो गुणातीत सहज होऊ शकेल, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराखेरीज अन्य कुठला विषयच नाही आहे. तरी कोण मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती, हे आघवीची निसती व्हावी लागेल. पुढल्या ओळीत ते म्हणतात, तरी मी कोण, भक्ती म्हणजे काय, अव्यभिचारी भक्त कोणाला म्हणायचं, या सगळ्याचा खरं म्हणजे प्रथम निर्णय झाला. तरी कोण मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती, हे आघवीची निवृत्ती व्हावी लागेल. हे सगळं आपण नीट समजून घेतलं पाहिजे. भक्ती म्हणजे काय, मी म्हणजे कोण आहे, हे अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय प्रकरण आहे, हे सगळं प्रथम कळलं पाहिजे. आपल्याला परमपुरुषाची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, त्याच्यासाठी हे साधन सांगितलेलं आहे ना. त्यामुळे आपण जी काही साधना करणार किंवा हे साधनं करणार आहोत, हे साधनं करताना ते काय आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. तो जो साधन मार्ग आहे तो आपल्याला अवगत करून घ्यायला हवा. ज्या ठिकाणी जायचं आहे त्याच्या मार्गाची माहिती करून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात की हे काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. जर तो रस्ताच माहिती नसेल तर आपण पोचणार कसे, आणि म्हणून तो रस्ता अवगत करून घेतलं तर आपण योग्य ठिकाणी आपली प्रगती होईल. म्हणून माऊली म्हणतात की साधन मार्ग मी तुम्हाला सविस्तर सांगतो. गुणातीत होण्याचा हा भक्तीचा जो साधन मार्ग आहे तो मी तुम्हाला सविस्तर सांगतो. तरी पार्था परियेसा मी जव येथ ऐसा, रत्नी किळावो जैसा रत्नचितो. अर्जुन ऐक बरं, रत्न आणि रत्नाचं तेज हे एकच असतं. एखादं रत्न पाहिलं आपण की त्याचं जे तेज आहे ते की वेगळं दिसेल का हो, रत्न आणि रत्नाचं तेज काही वेगळं नाही असणार, म्हणजे वेगळं करताच येणार नाही. तसा हा परमेश्वर या जगात जो काही आहे, हे जग म्हणजेच परमेश्वर आहे. हे परमेश्वराचं साकार व्यक्त रूप आहे. हे जे काही दृश्य जग आहे हे परमेश्वरानेच निर्माण केलेलं आहे. म्हणजे ईश्वरच आहे ते सगळं. ईश्वरच या सगळ्या जगामध्ये आपल्याला दिसला पाहिजे. त्या ईश्वराला या जगापासून वेगळं कसं करता येणार. या कणाकणामध्ये चराचरामध्ये तो पसरलेला आहे, त्या देवाला वेगळं कसं करता येणार. जर रत्नाला त्या तेजापासून वेगळं करता येत नाही तर या दृश्य जगामध्ये सगळीकडे ईश्वर भरलेला आहे, त्याला वेगळं कसं करता येणार हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता माऊली अगदी समजून देणार आहेत, त्यामुळे एक एक उदाहरण माऊलींचं आपल्याला सहजपणानं कळणार आहे. पुढे म्हणतात, का द्रवपणाची नीर अवकाशाची अंबर, गोडी त्याची साखर आन नाही. रत्न आणि रत्नाचे तेज सांगितलं तसं म्हणतात की द्रवपणा म्हणजेच पाणी, पाण्याचा द्रवरूप असं काही वेगळं नाही दाखवता येत. पाणी द्रवरूपच असतं. किंवा अवकाशाची अंबर, अवकाशाची पोकळी म्हणजेच ते आकाश, पोकळी काही वेगळी करता येत नाही. किंवा साखर आणि साखरेची गोडी वेगळी कशी करता येईल. साखर म्हणजे ती गोडीच, साखर हे दृश्य रूप आहे, पण गोडी हा तिचा गुण आहे. तर साखरेपासून साखरेची गोडी वेगळी करता येणार नाही. हे जसं वेगळं नाही, द्रवरूप आणि पाणी वेगळं नाही, आकाश आणि पोकळी वेगळी नाही, साखर आणि गोडी वेगळी नाही, तसं म्हणाले आहे की हे जसं आपल्याला दोन दाखवता येत नाही. पुढे आणखीन दिलं आहे, वन्नीतेची ज्वाळ दळाची नाव कमळ, रुखतेची डाळ फळाधिक. दृष्टांत काय का पुढे माऊली देतात, म्हणतात की अग्नी आहे, अग्नी आणि ज्वाळा वेगळी कशा.
त्याचं रूप वेगळं दिसेल आपल्याला, पण अर्थ त्याचा एकच. किंवा कमळाच्या पाकळ्या. पाकळ्या म्हणजे काय, एक पाकळी दाखवता येईल, पण पाकळ्या म्हणजेच कमळ. किंवा वृक्ष म्हणजेच फांद्या आहेत, फळं आहेत, हे सगळे त्यांचे, त्या वृक्षाचेच वेगवेगळे अवयव आहेत. त्यामुळे वृक्ष म्हटलं की तेच सगळं आलंच. म्हणजे शब्द जरी वेगळे असले, दोन शब्द जरी आपण वेगळे म्हटले तरी त्यात द्वैत नसतं. अग्नीलाच आपण ज्वाळा म्हणतो, वृक्ष म्हटलं की ते वृक्षामध्ये खोड, पानं, फांद्या, फुलं, फळं हे सगळं त्याच्यामध्ये येतंच. किंवा आणखीन म्हणजे अगा हिम जे आकर्षले, त्याची हिमवंत जेवी झाले, नाना दूध मुराले, त्याची दही. थंडीनं पाणी गोठतं, बर्फ होतं, हिम. अगा हिम जे आकर्षले, पाणी गोठून जातं, त्याचं बर्फ होतो. किंवा दुधाचं दही बनतं, दुधा विरजण लावलं की त्याचं दही बनतं. म्हणजे मूळ वस्तूमध्ये फक्त परिवर्तन झालं आहे, वस्तूमध्ये बदल झाला आहे. मूळ वस्तू आहेच, पाणीच आहे, त्याचा बर्फ झाला आहे, दूधच आहे, त्याचं दही झालं आहे. तैसे विश्व येणे नावे, हे मीच पै आघवे, घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. तसं म्हणाले आहे की हे विश्व विश्व म्हणून जे काही म्हणतायत ना, ते सगळं मीच आहे. ही एवढी सगळी उदाहरणं दिली आहेत. याच्यामध्ये जसं नावात बदल आहे, रूपात बदल आहे, परंतु मूळ स्वरूप तसंच आहे. तसं म्हणे आहे की हे विश्व दिसतं आहे, या विश्वामध्ये अनंत गोष्टी दिसत आहेत, ते सगळं मीच आहे समज. अरे म्हणाले चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. चंद्रबिंब सोलून असे प्रकाशाचे की थर पाहावे लागत नाहीत. चंद्रप्रकाश दिसतोच आपल्याला, असं काही सोलावं लागतं का? प्रकाश एका बघून एक दिसतो का? त्या चंद्रबिंबाच्या ठिकाणी दुसरी वस्तूच असत नाही, एक चंद्रबिंब आणि त्याचा प्रकाश. त्यामुळे ते चंद्रबिंब झाकलं जाण्याचा वगैरे काही प्रश्नच नाही आहे. ते दिसावं म्हणून काय, ते काय आपल्याला दिसण्यासाठी त्याला काही शब्द वापरलाय सोलावे, ते सोलावं लागत नाही. चंद्रबिंब दिसायला काहीच करावं लागत नाही. तसं चंद्राला जसं काही टरफलं नाही आहेत किंवा त्याला काही असे पडदे नाही आहेत की बाजूला केलं आणि त्याचा प्रकाश आहे, चंद्रप्रकाश. पण चंद्रातला काही बाजूला केलं आणि मग प्रकाश दिसतो का? असं काही नाही. चंद्र हे प्रकाशयुक्त, चांदणयुक्तच आहे. तसं हा विश्व हा भगवंत युक्तच आहे, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणखी घृताचे थिजले पड, न मोडिता घृताची जाणं, का नाटिता कंकण सोनेची ते. दोन्ही उदाहरणं दिली की तूप घट्ट होतं, पातळ न करताही तूपच असतं. दोन्ही प्रकाराने असतं. आपण तर काही गृहिणी आहोत आणि आपल्याकडे कधी कुठल्या प्रकारचं तूप वापरायचं ठरलेलं असतं. पुरणपोळी म्हटलं की आपण तूप पातळ करूनच वाढणार, गुळाची पोळी म्हटलं की ते आपण घट्ट केलेलंच तूप वाढणार. तसं आहे, पण तूपच ते. दोन्हीचं जरी रूप वेगवेगळं असलं तरी तूपच आहे. घृताचे थिजले पड, न मोडिता घृताची जाणं, पातळ न करता सुद्धा ते तूपच असतं. किंवा का नाटिता कंकण सोन्याची ते, किंवा अगदी एखादा दागिना, बांगडी आहे, ती न आठवता सुद्धा ते सोनंच असतं. बांगडीसुद्धा आपण त्याचं वर्णन करताना तिला जरी बांगडी म्हटलं तरी किती तोळ्याची, म्हणजे सोनं किती आहे हेच आपण सांगतो, ऐकतो. याचा अर्थ सोनं आणि बांगडी दिसायला रूप वेगळं वेगळं आहे, त्याचं नाव वेगवेगळं आहे, पण एकच आहे. न उकलिता पटू, तंतूची असे स्पष्टू, न विरविता घटू, मृत्तिका जेवी. ही तर दोन्ही उदाहरणं माऊलींची नेहमीच असतात की वस्त्र आहे, ते वस्त्र न उकलताच आपल्याला स्पष्टपणे कळतात. त्याच्यात उभे आडवे धागे असतात, त्या उभ्या आडव्या धाग्यांनीच ते वस्त्र बनलेलं असतं. किंवा माती आहे, ती माती पाण्यामध्ये विरघळून न जाता माती घट्ट असते आणि त्या घट्ट न विरविता घटू मृत्तिका जेवी. म्हणजे न विरघळताही असं माती रूपच तो घट, म्हणजे पाण्यात टाकला तो घट तर ते काही माती विरघळून जात नाही, तो माती तशीच राहते. म्हणजे घटरूपातच ती माती राहते, हे आपल्याला समजतं. नाहीतर त्या घटात आपण पाणी भरतोय, घट आतून बाहेरून स्वच्छ धुतोय म्हणून काय ते परत पाण्यात विरघळून जात नाही. किंवा जे वस्त्र केलेलं आहे त्या उभ्या आडव्या धाग्यांपासून ते वस्त्र आहे की ते काही पुन्हा ते वस्त्र जे तयार आहे त्यातले उभे आडवे धागे आपल्याला असे स्पष्टपणे दिसतात. त्या रूप वेगळं आहे, परंतु त्याचं खरं मूळ स्वरूप तेच आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की असे जे नाना आकार, वस्तूंचे नाना आकार, वस्तूंची नाना नावं, नाना रूपं, एवढी उदाहरणं आपल्याला माऊली दिली. त्या सगळ्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की मूळ रूप जे आहे, मूळ स्वरूप जे आहे ते एकच एक आहे. तसंच आहे की हे जे विश्व आहे
हे विश्वच देवाचं रूप आहे. वेगवेगळ्या गोष्ट उपनिषदांनी आपल्याला हे सांगितलं आहे, गीतेने आपल्याला हे सांगितलं आहे, श्रुती आपल्याला हेच सांगतायत, संत आपल्याला हेच सांगतायत. जग आणि जगदीश यांचा संबंध आपल्याला कळला पाहिजे की हे जग जे आहे हे जगदीशच आहे. हे सगळ्या दृश्य जगामधल्या निरनिळ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये मीच भरलेलं आहे असं भगवंत आपल्याला सांगतात. आणखीन सुद्धा माऊली आपल्याला उदाहरणं देणार आहेत. आपण 379व्या ओळीपर्यंत आज आलो आहे. मगाशी मी म्हटलं तसं आपल्याला या उदाहरणासाठी साधन सांगायचं आहे ना. सामान्य तुम्हा आम्हाला अर्जुनाने आपल्यासाठी प्रश्न विचारला आहे की गुणातीतची लक्षणं सांगा, गुणातीत वागतो कसा सांगा, हे आपल्याला आधी सांगून झालं. पण तिसरा बारीकसा प्रश्न 21व्या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारला की असं गुणातीत व्हायचं असेल तर साधन काय. ते साधन भगवंत सांगणार आहेत ना. आणि म्हणून सामान्य तुम्हा आम्हाला त्या साधनाचा द्वारे ते गुणातीत व्हायचं असेल तर त्याला ओव्या पण खूप हव्यात. म्हणून 413व्या ओवीपर्यंत माऊली या श्लोकाचं विवरण करणार आहेत. आपण 379व्या ओवीपर्यंत आलो आहे. पुढला भाग आपण पुढल्या वेळेस पाहूया. धन्यवाद.